नमस्कार, स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील आयकर विभागाच्या छाप्यांवरून आता पवार आक्रमक झाले। मलाही ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रानंच भाजपला वेड ठरवलं, त्यामुळे आताही जनता हिशेब घेईल असं शरद पवार म्हणाले। तर पुण्यात अजित पवारांचे समर्थकही चांगलेच आक्रमक झाले। पाहूया त्यावर आधारित हा एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी, कार्यकर्ते आक्रमक। ईडीच्या नोटिसीनंतर महाराष्ट्रानं भाजपला वेड ठरवलं, पवारांची टीका। भाजपला वेडी ठरवलं। अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांबरोबरच त्यांच्या बहिणींच्या घरीही आयकर विभागाची छापेमारी झाली आणि पुण्यात अजित पवारांचे समर्थक आक्रमक झाले। पुण्यातल्या काउन्सिल हॉल समोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली। कार्यकर्ते जमलेले पाहून काही वेळात स्वतः अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले। गर्दीतून वाट काढत अजित पवारांनी हात जोडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। पण कार्यकर्ते काही शांत होण्याच्या मूडमध्ये नव्हते। अजित पवार हातवारे करून कार्यकर्त्यांना गर्दी कमी करून परत जाण्यास सांगत होते, मात्र कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती। उपस्थित राहिलेलो आहोत। यामध्ये एखाद्या व्यक्तीवरती कारवाई करणं समजू शकतो, पण त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या लोकांना त्रास देण्याची ही जी भावना आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो। व्याजासहित हिशोब या केंद्र सरकारचा या निमित्ताने आम्ही। इकडे शरद पवारांनीही अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरती छापेमारी सुरू झाल्यानं भाजपचा समाचार घेतला। अशा पाहुण्यांची चिंता आम्ही करत नाही, मलाही ईडीची नोटीस पाठवली होती, मात्र महाराष्ट्रानं भाजपला वेड ठरवलं अशी बोचरी टीका पवारांनी केली। अजित पवारांच्याकडे काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे घेऊन गेले। पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपल्याला आठवतंय निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली। त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची नोटीस दिली। मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि सवन महाराष्ट्रांनी भाजपला वेडी ठरवलं। सत्तेचा गैरवापर आजचे राज्यकर्ते कसे करतात या संदर्भात निश्चितपणानं लोक त्यांना धडा शिकवण्याचं राहणार नाही। पवारांनी जो उल्लेख केलाय त्या नोटिशीचं प्रकरण सप्टेंबर 2019 मधलं आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधीच पवारांना नोटीस बजावली होती। त्यानंतर पवारांनी स्वतःच ईडी कार्यालयात येण्याचं ठरवलं होतं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच लक्षात घेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। खुद्द पोलीस आयुक्त पवारांच्या भेटीसाठी आले होते। त्याचवेळी तुर्तास चौकशीची गरज नाही असा ईडीच्या ऑफिसमधनं पवारांना ईमेल आला आणि पवारांनी ईडीच्या कार्यालयात येणं टाळलं। माझ्या एखाद्या ॲक्शनच्यामुळे कुठं कायदा आणि सुव्यवस्था असावी, सामान्य माणसाला त्याची किंमत मोजावी यावी ही गोष्ट मला मंजूर नाही आणि त्यामुळं आत्ता तुर्तास या ठिकाणी कार्यालयामध्ये ईडीच्या जाण्याच्या संबंधीचा निर्णय मी तरतूद केलेला आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी करण्यात आली।
तर पाहुणे गेल्यावरच सविस्तर बोलणार अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. पाहुणे घरी आहेत, पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, त्यांचं काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला काय बोलायचं ते बोलेन. मला जे बोलायचं होतं काल मी बोललेलो. ते जे पाहुणे गेल्यावर तर बोलेन ना. पाहुणे जाऊ द्या तरी. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये आहेत, त्याच्यातून ते ज्यावेळेस जातील त्यावेळेस मी मला जी काही भूमिका मांडायची ती मांडीन आणि नियमाने जे असेल ते सगळे जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरायचं काय करायचं. छापेमारीनंतर राष्ट्रवादीनं भाजपवर निशाणा साधणं सुरू केलंय. तर आयकरच्या छाप्यातून जी माहिती बाहेर येईल त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सज्ज रहा असा पलटवार भाजपनं केलाय. अजित पवार, पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडी या गेल्या 6 महिन्याच्या त्यांच्या संशोधनाचा परिपाक आहे. आणि अजित पवारांना माझं एवढंच म्हणणं आहे, कर नाही त्याला डर कसली. जर का धाडी पडल्या आहेत आणि ते अजून चालू आहे तर त्यातून जी माहिती येईल ती माहिती आल्यानंतर त्यातल्या आरोपांना उत्तर द्या. अनिल देशमुखासारखं फरार होऊ नका, एवढंच माझं सांग. आयकरच्या छापेमारीतून काय बाहेर येईल आयकर विभाग स्पष्ट करेलच. पण या छापेमारीवरूनच राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.